गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दोन्हीकडच्या नेत्यांनी वास्तव सांगावं तेव्हाच सामाजिक तेढ कमी होईल असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। पाहूया हा रिपोर्ट। एकीकडे सत्तेतीलच अनेक मंत्री ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा दावा करत असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाला कोणताही धोका नसल्याचा पुनरुच्चार केलाय। मला असं वाटतं की जोपर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता काय आहे ही समाजापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत तेढ कमी होणार नाही। हे जे वातावरण तयार करण्याचा काही प्रयत्न करतायत की जणू काही आरक्षण गेलेलं आहे अशा प्रकारचं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो आणि दुसरीकडे दुसऱ्या बाजूने टोकाचंच अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे। अशा राजकारणाने कधीच समाजाचं भलं होऊ शकत नाही। मराठा समाज सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की याच्या अगोदर अनेक मुख्यमंत्री झाले पण ते एवढे सामाजिक दृष्ट्या द्रष्टे होते की त्यांनी मराठा समाजाला दिलं नाही आरक्षण। त्यांना माहिती आहे की हा समाज इतरांपेक्षा फार पुढारलेला आहे हे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यामुळे म्हटलं की आता सगळ्यांनी विचार करा ना जे काय अभ्यासू लोक असतात। असं असलं तरी सत्तेतीलच मंत्री भुजबळ यांचे अनेक दावे सत्तेतीलच इतर मंत्री खोटे ठरवत आहेत। कोणी काही म्हणू दे धक्का लागणार नाही पण प्रचंड धक्का लागलेला आहे, धक्का बसलाय आणि ओबीसीचं नुकसान करण्याची भूमिका या जीआर मधून स्पष्ट होत आहे। त्यामुळे येत्या 10 ऑक्टोबरला ओबीसीचा प्रचंड मोर्चा महामोर्चा काढायचा आता सगळ्या ओबीसी संघटनांनी हा मोर्चा निघेल। दोन्ही बाजूने केवळ राजकारण चाललेलं आहे। आम्ही काढलेला जीआर हा कुठेही ओबीसीच्या हक्कांवर गदा आणणारा नाही। एकही नकली व्यक्ती हा ओबीसी मध्ये समाविष्ट होणार नाही। नकलीचा अर्थ जो ओबीसी नाही असा हा ओबीसीत समाविष्ट होणार नाही अशा प्रकारची काळजी त्या जीआर मध्ये घेतलेली आहे। आणि वडेट्टीवारांना तर बोलायचा अधिकारच नाही। याचं कारण ओबीसी समाजाकरता जे काही केलंय ते आमच्या सरकारनेच केलंय। 2014 ते 2025 मध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजाकरता झाले ते केवळ आमच्या सरकारने केले। दरम्यान आमची 11 पोरं तयार आहेत आणि मराठा ओबीसीत आल्यामुळे जात संपली असून त्यांनी 11 मुलींचे लग्नाचे प्रस्ताव द्यावे या लक्ष्मण हाकेंच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटले। अनेक ठिकाणी हाकेंचा निषेध करण्यात आला। हाकेंच्या या विधानाला मंत्री छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांचं समर्थन आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। कुणबी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय। आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही 11 पोरं सुचवतो। ऐका हो, आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करूया। आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजेत का नाही केले पाहिजे? आता काय जात पात राहिलं का? आता सगळे सोयरे राहिलं का? आता पाटील शांडवकुळी क्षत्रिय काय राहिलं का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा। आमच्याकडे 11 पोरं आहेत बरं का। दरम्यान बीडमध्ये ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या भावनेतून तर लातूरात महादेव कोळी प्रमाणपत्रासाठी एका व्यक्तीनं आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबियांनी दिली। हैदराबाद गॅझेटमध्ये आमच्याही नोंदी एसटी असून आम्हाला एसटीचं आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाकडून होऊ लागली। त्यामुळे पुन्हा एकदा सत्तेतीलच नेते एकमेकांना आव्हान देऊ लागले आहेत। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।